आज मी आलोय जगप्रसिद्ध असणाऱ्या कास पठार परिसरात. पण फक्त पठार पाहायला नाही तर कासच्या घाटवाटेने लपलेलं काही प्राचीन, सुंदर आणि निसर्गरम्य मंदिरे शोधायला. नमस्कार मित्रांनो, मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आपली पुन्हा एकदा आडवाटेची भटकंती खास तुमच्यासाठी आणि फर्स्ट टाईम मी आज मोटो व्लॉग करणार आहे. कसा वाटतोय मला एक्सपिरियन्स नक्की सांगा आणि कोणता आहे तो पण मी सगळं तुम्हाला वाटेत सांगतच जाणार आहे. कशाला आत्ताच सुरुवात करायची आहे की नाही, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे ना. आत्ताच मी सांगितलं तर तुम्हाला काय बघा मिळणार. सो आता मस्तपैकी आपल्याला एन्जॉय करत जायचं आहे, काही छान छान असे ठिकाणं पाहत जायचं आहे. पण निमित्त काय आहे, असंच अचानक कशी काय भटकंती निघली? अशी भटकंती कारण निघली, आज आहे गौरवचा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्या निमित्तानं आमची ही आडवाटेची भटकंती जाणार आहे. गौरव, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अशीच छान छान फिरत राहू आपण, असंच आयुष्य हसत खेळत तू जगत राहा, हेच आमच्या प्रेक्षकांना आणि माझ्याकडं शुभेच्छा तुला. आणि बघा कसा एन्जॉयमेंट आमचा चालला आहे, बड्डे सेलिब्रेट अशा डोंगर वाटेवरनं अननोन प्लेस आपण एक्सप्लोअर करत जाणार. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या या आडवाटेच्या भटकंतीला. आजच्या प्रवासात पाहणार आहोत जंगलाच्या कुशीत दडलेलं सोमेश्वराचं मंदिर, पुढे घनदाट देवराईत वसलेलं घाटाई देवीचं मंदिर आणि कणेर जलाशयाच्या बाजूनं होणारा हा भन्नाट प्रवास आज या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. नमस्कार मित्रांनो, श्री गणेशाय नमः. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, तर आता हा पहिला आपला मोटो ब्लॉग सुरू केला आहे मी. आता आपण मस्तपैकी अशा गप्पा टप्पा करत आपण आपला हा प्रवास करणार आहे आणि असाच प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. समोर अजिंक्य तारा मला दिसायला लागला आहे आणि साताऱ्यातूनच आपण लेफ्ट साईडला शेंद्रे फाट्यावरून बोगद्यातून वरती जायचं. म्हणजे साताऱ्यामध्ये आपण जाणार नाही, तर आपण जायचो शेंद्रेहून. तुम्हाला जर हा रूट करायचा असेल ना तर बेस्ट रूट आहे. म्हणजे एनी सीझन, म्हणजे तुम्ही कोणत्याही सीझनला हा रूट तुम्ही करू शकता. आवाज माईकचा ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला माझ्या पण लक्षात येणं झालं आहे, कारण मी बोलतोय थोडासा फाटल्यागत आवाज येईल. आता ॲक्च्युली त्याची जी बर्ड्स असतात ते एक बर्ड्स माझ्याकडे पडलं, तर दुसऱ्या माईकचं मी बर्ड्स लावलं आहे. आय थिंक त्याच्यामुळे माझा आवाज असा फाटत असणार आहे. बघू आपण काय त्याला करेक्शन करता येते. सो लेफ्ट घेतला इथून, म्हणजे ब्रिजवरनं न जाता आपण डाव्या साईडने घ्यायचं. सो आता आपण एंट्री करतो इथून. तुम्ही प्रत्येक वेळी म्हणजे आता माझे सातारवाले किंवा कराडवाले मित्र असतील त्यांना माहीतच असेल हा रूट, त्यामुळे काय असं काय जास्त हे नाही सांगत. पण जे दुसरे प्रेक्षक आपल्याकडे येते त्यांच्यासाठी मी हा रूट सांगतोय. मग तिथलेच काही मंदिर दाखवलं, तर बऱ्याच जणांनी मी जे हिडन स्पॉट दाखवले त्यांनी पाहिले पण असतील आणि कदाचित काही जणांनी पाहिले नसतील. सो त्यांच्यासाठी मी ही हिडन प्लेस आहेत ते दाखवणार आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाची झळ चांगलीच जाणवत होती, पण भटकंतीचा आनंद काही औरच असतो. रस्त्यातील प्रत्येक वळण नवीन उत्सुकता निर्माण करत होतं. रस्ता भारी वाटतो ना मित्रांनो. बघा हे खिंडीतलं बघा गणपतीचं मंदिर आहे इथे, ते पण छान मंदिर आहे बघा. हे इकडे डाव्या साईडला हे मंदिर, इथून उतरून जायचं शांत आणि मस्त मन प्रसन्न होतं या मंदिरात गेलं. इथेच आहे बघा हे खिंडीतलं. प्रत्येकाला घाईच असते. घाट रस्ता प्रारंभ आणि आता सुरुवात करतोय वासोटा किल्ला, बामणोली आणि कास 22 किलोमीटर. वा, संध्याकाळचा नजारा एक वेगळाच असतो बरं का.
कधी रात्रीच्या वेळी या घाटात या तुम्ही आणि वरून साताऱ्याचं दृश्य बघताना एक वेगळंच म्हणजे नजरेत भरतं आणि वेगळाच सातारा एक आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासकालीन राजमार्गावर आपले सहर्ष स्वागत. वा, आणि खरंच हा राजमार्ग होता. येवतेश्वर बरं का, येवतेश्वरचं हे मंदिर आहे, इकडं शिव मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. अगदी बघण्यासारखं हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर इथे नक्कीच अनुभवा. रस्त्यातून घाटातून आम्ही पोचलो कास पठारावर आणि इथे आल्यावर वातावरणच बदललं. हवेत गारवा जाणवत होता. उन्हाच्या तडाख्यातून सुद्धा इथे थंडावा जाणवत होता. खरं तर इथे पावसाळ्यातील रूप म्हणजे अक्षरशः स्वर्गच. डोंगरावर हिरवीगार चादर, धुक्याची वले आणि ढगांशी खेळणारे हे डोंगर. पण आता उन्हाळा असल्यामुळे डोंगर मोकळे आणि कोरडे दिसत होते. मंडळी, तर हे समोर दिसते का, रेड फोर्ट हे हॉटेल आहे आणि इथून एक रस्ता गेलाय हावाला उजव्या साईडला, देवकळ या गावाकडेच गेलाय. या देवकळ मधूनच तो तुम्हाला एक मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला मंदिर सापडणार नाही, म्हणजे गुगल मॅपवर दाखवत नाही. गुगल मॅपवर थोडासा रेफरन्स येतो, फक्त नवनाथ मंदिर म्हणून येतो रेफरन्स. मला आप्पांनी मागच्या वेळी मंदिर दाखवलं आणि आम्ही आलेलो मित्र मागच्या वेळी, तो त्याचा व्हिडिओ केलेला, पण त्यावेळेस असं हे प्रॉपर तुम्हाला दाखवता आलं नाही. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो माझ्या नवीन प्रेक्षकांना. हे मंदिर सोमेश्वरचं मंदिर आहे, तिथे नवनाथाचं पण एक गुहा आहे, ते पण बघायचं आहे. आडवाटेवरचं हे मंदिर बघण्यासारखं आहे खरंच, आणि तिथे कोण जास्त जात नाही. मग थोडासा जंगली भाग असल्यामुळे ते मंदिर अजूनही अपरिचितच आहे. आम्ही देवकळ गावात पोहोचलो. हे बघा, हे रस्ता इथे उजव्या साईडला आणि डाव्या बाजूला. तर डाव्या बाजूला आपल्याला जायचं या मंदिरात. वा, जंगलातनं रस्ता जबरदस्त आहे. हे हा रस्ता नव्हता पहिला, हे आता खडी मार्ग केलेला बहुतेक या 2-3 वर्षात केलेला असं दिसतोय. हा बरोबर आहे, इथूनच मार्ग तो आहे. तिथं खाली मंदिरात जायला रस्ता इथंच ना, मंदिरात रस्ता, मंदिर बर बर. इथून एक कच्ची वाट त्या मंदिराकडे घेऊन जाते. जंगलातून जाणारी अरुंद वाट, दोन्ही बाजूला घनदाट झाडे आणि गूढ शांतता. या मंदिरापाशी पोचलोय. अरे वा, खूप अपग्रेड केले मंदिर, छान. बघा हे मंदिर समोर दिसतंय बघा. अरे खूप अपग्रेड केले, छान केले मंदिर. या मंदिरापाशी पोचलोय आपण. हे समोर मंदिर बघू शकता आणि जी नवनाथाची गुहा दगडामध्ये बघा, ते पूर्ण असा खडक आहे, त्या खडकामध्ये आत गुहा आहे, ते पण बघायचं मंदिर आपण. पण पहिल्यांदा आपण हे मंदिर बघून घेऊ आणि त्याच्यानंतर तिथे जायचं. ठीक आहे. सो मित्रांनो, आपण देवकळ या गावापासून आलो आणि तिथून कच्चा मार्ग या मंदिरापर्यंत येतोय. मंदिर पाहू शकता, खूप सुंदर मंदिर आहे आणि शांत निसर्गरम्य आहे. इथे जास्त कोणी येत नाही, म्हणून हे अनएक्सप्लोर मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. या मंदिराचा नेमका इतिहास माहीत नाही, पण हे ठिकाण पूर्वीच्या शिवकालीन राजमार्गावर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या मंदिराचा त्या काळाशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मंदिराच्या बांधकामावर नजर टाकली की हेमाडपंथी शैलीची झलक दिसते. दगडी बांधकाम, मजबूत रचना आणि परिसरात पडलेले काही जुने अवशेष हे पाहून मंदिर खूप प्राचीन आहे असल्याचं जाणवतं. आतमध्ये मंदिरात प्रवेश केल्यावर हे मूळ मंदिर आपल्याला इथे दिसतंय आणि त्याचबरोबर इथे आता नव्यानं बांधलेलं हे मंदिर आपल्याला दिसतंय. भला मोठा नंदी महाराज आपल्याला इथे समोर दिसतोय. घंटी वाजवली सगळंच वाजते. तर इथं नंदी महाराज आहेत.
शांत आहे, इथं कोणच नाही, लाईट वगैरे काहीच नाही इथं. तुम्हाला दाखवतो, इथे आपल्याला एक मूर्ती अशी पाहायला मिळते आणि इथून हे शिवलिंग. आता शिवलिंग इथं अंधार खूप आहे, त्यामुळे तुम्हाला इथून बाहेरच मी दाखवतो. गाभाऱ्यामध्ये विराजमान असलेले शिवलिंग स्थानिक लोक याला सोमेश्वर म्हणून ओळखतात. आता इथं लाईटचं मी बघितलं बटन वगैरे, लाईट इथं काहीच नाही ऑप्शन. सो त्यामुळं मंदिरातलं आतलं मला दाखवता नाही. थोड्याशा लो लाईटमध्ये तुम्हाला ते शिवलिंग पाहायला मिळालं. शिवलिंग आहे नंदी महाराज आणि छोटंसं हे मंदिर, आणि वरनी ते नवनाथ महाराजांची ती गुहा, ती पण बघायला जाऊ. आता पटापटा आवरं, हे तुम्हाला मंदिर दाखवलं, आता वरती जाऊ, ते एक मंदिर बघू आपण आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया. चला. तर आता मंदिरापासून आपण वरती या बाजूला निघालो. तिथे एक दगडामध्ये गुहा कोरलेली दिसते, त्या गुहेमध्ये नवनाथ स्थान. आणि मला त्याच्यावरूनच एक अंदाज झाला या मंदिराला हे वाटतं. नक्की गाव कोणतं मला आठवत नव्हतं. मंदिराच्या बाजूला एक मोठ्या दगडी खडकात छोटीशी गुहा आहे. तर अशी वरती जाण्यासाठी वाट आहे. इथेच नवनाथाचे स्थान मानले जाते. इथेही एक शिवलिंग पाहायला मिळते. हे समोर बघू शकता, असं शिवलिंग आहे आणि पुढे नवनाथाचं स्थान आहे. सो मित्रांनो, हे आपण सोमेश्वराचं मंदिर पाहून झाले. देवकळ गावापासून जवळच जंगलामध्ये असलेलं हे मंदिर आता बघितलं. आता आपण जाणार आहे घाटाई देवी, तिथलं हे मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि त्यानंतर आपण कोसंबीनंतर असंच पुढं सातारा मार्गे करायला जाणार आहे. तर आता वाजले साधारण 12-12:30 आणि आता उन्हाची झळ लागू लागले, त्यामुळे पटापटा तुम्हाला आपण त्या लोकेशनवर जाऊ. कास पठारावरती अजूनही गारवा जाणवते, म्हणजे हवेत थंडावा आहे वरती आल्यावर. आता खाली गेलं वेगळंच आहे, पण छान वाटते एकंदरीत. हे मंदिर बघता, साईडला आजूबाजूला हे जंगल बघता, खूप छान आहे. दुपार झाली होती, पोटात कावळे ओरडायला लागले होते. कास जवळच्या एका छोट्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि मस्त गरमागरम थालीपीठावर ताव मारला. हा प्रवास अजून बाकी आहे. पुढच्या भागात पाहणार आहोत घनदाट अरण्यात असणारे घाटाई देवी आणि कनेर धरणाच्या काठाने होणारी आपली ही राईड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.